तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आपणा सर्वांना अंजलीबद्ध प्रणाम करतो, वंदन करतो. आज आपण एक आगळ्या वेगळ्या विषयाला स्पर्श करणार आहोत. तो विषय म्हणजे बाबासाहेबांचं पुस्तक प्रेम आणि बाबासाहेबांचा पुस्तकाच्या संदर्भात छंद. एकमेव जगातले असे ग्रस्त आहेत की ज्यांनी पुस्तकावर प्रचंड प्रेम केलं आणि पुस्तकासाठीच राजगृह नावाचा बंगला बांधला. तर बाबासाहेबांचा संपर्क यू आर राव 1945 ते 1949 या दरम्यान आलेला आहे. आणि रेमिनिसन्स अँड रिमेंबरनेस ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर या नानकचंद ऋतूच्या पुस्तकामध्ये त्यांनी हा दाखला दिलेला आहे की ज्यावेळेस बाबासाहेब थॅकर अँड कंपनी लिमिटेड जे ते सहसंपादक असताना बाबासाहेब ज्यावेळेस पुस्तकं घ्यायला यायचे किंवा प्रकाशनासाठी यायचे तर वारंवार बाबासाहेबांशी बोलण्याचा योग आला. आणि एकदा त्यांनी सहज विचारावं की नाही, भावनेचा कल्लोळ निर्माण मनामध्ये झाला असताना सहज विचारण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेब एवढे प्रचंड पुस्तकं तुम्ही खरेदी करता आणि एवढा संच पुस्तकाचा आहे, एवढा संग्रह आहे पुस्तकाचा, तर हे तुम्ही सर्व पुस्तकं वाचलेले आहेत का? सगळ्यालाच हा प्रश्न पडतो की जास्त पुस्तकं दिसली की आपण सहज एकमेकाला प्रश्न करतो. बाबासाहेबांनी एक कटाक्ष रावांकडे टाकला आणि त्यांनाच प्रतिप्रश्न केला की पुस्तक वाचणे याचा अर्थबोध काय घेता तुम्ही? ते काय बोलू शकले नाही, उत्तर देऊ शकले नाही. परंतु बाबासाहेबांनी त्यांचं तंत्र पुस्तक वाचण्याचं येथे सांगितलं की पुस्तक वाचणे म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत त्या पुस्तकाचा फडशा पाडणे, हातावेगळं करणे नव्हे, तर माझं तंत्र टेक्निक आहे की मी ब्लर्ब वाचतो, प्रस्तावना वाचतो आणि अनुक्रमणिका, आणि जे उर्वरित आहे ते पूर्वज्ञानाचा एक भाग असतो. म्हणून या 3 गोष्टी मी वाचतो आणि पुस्तक हातावेगळं करतो. तर आपण जाणून घेऊया की ब्लर्ब म्हणजे काय. की ब्लर्ब म्हणजे पूर्व पार्श्व हा मजकूर आहे. एखाद्या विषयाची जाहिरात स्वरूपात दिलेला मजकूर किंवा ॲडव्हर्टाईज हे ब्लर्ब आहे. प्रस्तावना ही लेखक लिहित असतो आणि अनुक्रमणिका सर्वांना श्रवश्रुत शालेय जीवनापासून आहे. तर या पद्धतीचं तंत्र बाबासाहेबांचं पुस्तक वाचनाचं होतं. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांनी व्हिडिओ लाईक करावा, सबस्क्राईब करावा आणि दुसऱ्याला शेअर करावा अशी विनंती करतो. आणि माफक अपेक्षा ठेवतो की आपणामध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी, वाचन संस्कृती समाजामध्ये, देशामध्ये रुजावी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.